नाही असं कोणी नाही. तर कथा, गोष्ट, कहाणी हे ऐकून आपण लहानाचे मोठे झालेलो असतो. तर कथांचे अनेक प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत पाहिजे की कथांचे प्रकार किती आणि कोणते आहेत. 15-20 प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकारांचा उल्लेख या ठिकाणी मी तुमच्या माहितीसाठी करते. पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा, शौर्य कथा, विज्ञानावर आधारित विज्ञान कथा, बालकथा, तालावर आधारित म्हणजे साधारण गीताचे जे बोल असतात किंवा तालकाव्य त्याला आपण म्हणतो, त्याच्यावर आधारित असलेल्या कथा, त्या तालकथा, बोधकथा, दीर्घकथा, प्राणीकथा, परिकथा, नीतिकथा, सृष्टीकथा, तसेच धर्मकथा, दंतकथा, लोककथा, पुराणकथा, ग्रामीण कथा, रूपक कथा, ईसापनीती कथा, पंचतंत्र कथा, रहस्य कथा, दलित कथा, लघुकथा, स्फुट कथा. याच्याशिवाय आणखीन काही प्रकार असतील तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या सहाय्याने किंवा मदतीने कथांची माहिती मिळवू शकता. कथांची वैशिष्ट्ये काय आहेत, मग त्यातली पात्रे, त्यातलं समाजजीवन, त्यातलं साहित्य लेखनाचं वैशिष्ट्य, त्यानंतर त्या पात्राची भाषा, त्या कथेचा विषय, कथेतील आशय, कथा कशी प्रवाही बनली आणि मुलांच्या आवडीपर्यंत किंवा हृदयापर्यंत ती कथा कशी जाऊन पोचली, हा जो प्रवास आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मुलांनो, बालकथा या मूल्य शिकवण देणाऱ्या असतात, प्रेरक असतात, स्फूर्तिदायी असतात, विचार करायला लावणारे असतात, सर्जनशील असतात, सृजनशील असतात, उत्साहवर्धक असतात, संस्कारक्षम असतात आणि अशा कथा प्रत्येकाला आवडत असतात. कथेतील प्रसंग, घटना, पात्रे काल्पनिक जरी असले तरी वास्तव जीवन हे समृद्ध करत असतात आणि म्हणून कथा या दिशादर्शक ठरतात आणि म्हणून कथा प्रत्येकाला आवडत असते, वाचायला आवडते, बऱ्याच जणांना लिहायला पण आवडत असते. तर गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. तर ही प्रत्येकाच्या वाचकाच्या मनामध्ये जाऊन ती घर करून बसते. या कथेमधील मधु नावाचा एक अतिशय गरीब मुलगा असतो. मधु या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असाही निर्वाळा देतात. बघा मुलांनो, गरिबी, दारिद्र्य त्याच्यातून जर भासलेली चणचण असेल तर मुले कोणती कृत्य करतात. बऱ्याच कृती आपण ऐकतो, वाचतो. तुम्हाला हा प्रश्न विचारला, मधूच्या आईला बरं नाहीये, मधू काय करेल, याच्यावर चर्चा होऊ शकेल वर्गामध्ये. तुम्ही पण चर्चा करा आणि यावर तुम्ही तुमचं स्वमत व्यक्त करू शकता की मधूची कृती कशी असेल किंवा तुम्हाला ही कथा पूर्ण वाचल्यानंतर ती कृती तुम्हाला कशी वाटली, तुमचं मत तुम्ही तुमच्या वर्गामध्ये तुमच्या शिक्षकांना सांगू शकाल. तर मधूची आई अतिशय आजारी असते. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो, म्हणजे चोरी करतो. चोरी करण्याचं कारण काय? त्याच्याजवळ पैसे नसतात, गरीब परिस्थिती असते. पाकिट मारल्यानंतर मधू नोटा मोजतो, तब्बल 2000 रुपये. पण सोबत एक चिठ्ठी असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता होता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. खरं तर मधूने पाकिट मारलेलं असतं, पण त्याचं मन अतिशय संवेदनशील असतं. ते जे पैसे होते ते आईसाठीच वापरायचे होते आणि म्हणून मधूने चोरी केलेली असते, पाकिट मारलेले असते ते सुद्धा आईसाठी. या कृतीमध्ये बऱ्याच वेळेस तर्कवितर्क, चांगले वाईट दोन्ही विचार येऊ शकते. तरी सुद्धा संवेदनशील मनाचा मधू काय करतो पहा, तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे पाठवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो. ही कबुली देणं पण खूप महत्वाचं आहे. पत्र वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येते की अरे इच्छा, हे दवाखान्यासाठी असलेले पैसे आपण नेऊन देऊया. ही भावना त्याची या ठिकाणी व्यक्त होते.
पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. बघा, ऐकल्यानंतर त्याला काय वाटतं? आजच आई गेल्याची तार आली, आता मी पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असं होईल, असा आनंद मला मिळेल. मोठ्या मनाने हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. तर ही जी कथा आहे, ही कथा विचार करायला लावते. मधूचं कृत्य काही जणांना चुकीचंही वाटेल, काही जणांना बरोबर वाटेल. चोरी करणं चुकीचं आहे. चोरी कोणत्या परिस्थितीत केली याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, याचा पण विचार तुम्ही करणार आहात. यानंतरची कथा आहे फुलं फुलवणारा म्हातारा. या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. तर अशा छान छान कथा गिरजाबाईंनी लिहिलेल्या. मुलांनो, बरेच चित्रपट पण तुम्ही पाहिलेले असतात. परिस्थितीला तोंड देण्यासाठी लहान मुलं बऱ्याच वेळेस चुकीच्या कृती करताना दिसतात. त्यामुळं त्या परिस्थितीला वार करण्यासाठी, परिस्थितीवर वार होण्यासाठी किंवा त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुलं बऱ्याच वेळेस चुकीचं काम करताना दिसतात. परंतु घरची परिस्थिती किती त्याला कारणीभूत असते हा पण विचार. पण या परिस्थिती आणि पैसा या दोन्हीतून कोणतं योग्य आहे याचा विचार करून पुढे जाणं हा संस्कार या कथेतून किंवा अशा प्रकारच्या कथांमधून होत असतो. आणि म्हणून कथा या संस्कारक्षम असतात हा विचार या ठिकाणी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. या कथांबरोबरच गिरीजाताईंनी काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तर खरं तर कादंबरी कथेचंच दीर्घ रूप असल्यासारखे असते. अनेक पात्रे असतात, अनेक घटना असतात, अनेक प्रसंग असतात. विविध प्रसंगातून, अनेक पात्रातून कथा पुढे पुढे जात असतात. मोठ्या कादंबऱ्या तुमच्या माहितीच्या असतीलच. मग ययाती कादंबरी असेल, मृत्युंजय असेल, छावा असेल, बऱ्याच कादंबऱ्यांची नावं तुम्ही वर्गात सांगू शकता. तर बाल कादंबरी ही सुद्धा महत्वाची आहे. बाल कादंबऱ्या बऱ्याच मुलांना माहीत असतात किंवा नसतातही. पण बाल कादंबरी म्हणजे काय? त्यातला जो नायक असतो, त्यातलं प्रमुख जे पात्र असतं ते लहान मुलगा असतो. साधारणपणे श्यामची आई ही कादंबरी म्हणता येणार नाही, पण श्यामसारखा एखादा मुलगा सुद्धा त्या कादंबरीचा नायक असू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारचं साहित्य पण तुम्ही वाचलं पाहिजे. तर श्यामची आई वाचन करणं संस्काराचं ते विद्यापीठ म्हणूया, संस्काराची शाळा म्हणूया, संस्काराचं देणं म्हणूया. तर अशा साहित्य वाचनाबरोबरच काही बाल कादंबऱ्या पण तुम्ही वाचल्या पाहिजेत. तर या बाल कादंबरीची माहिती आपण आता घेणार आहोत. बाल कादंबरी हे कथेच्या पुढचं पान. गिरजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. किती छान काम केलं असेल. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बाल वाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली आहे असं वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण या कथेत रंगले आहे. या पहिल्या वाक्यावरूनच कळलं असेल त्या झंप्या किती उपद्व्यापी आहे. तर अशा प्रकारच्या कथा, अशा प्रकारचे पात्र, अशा प्रकारचे नायक बऱ्याच चित्रपटांमधून, मालिकांमधून तुम्ही पाहिला असाल. तर हा सुद्धा झंप्या सुद्धा अतिशय ग्रेट होता असं गिरजाबाईंनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारची कादंबरी म्हणजे येडबंबू ढब्बू ही बाल कादंबरी अतिशय मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. ढब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. कोणताही मुलगा नसतो बरं का. तुम्ही विनाकारण आईला त्रास देता का मुलांना? नाही ना. मुलं अशीच असतात. पण परिस्थिती किंवा तो प्रसंग कसा आहे त्याहून आईला त्रास वाटतो का आनंद होतो या पण गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. तर हा झंप्या, हा ढब्बू काय करतो बघा, ताईचा साखरपुडा असतो त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. ढब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बूने ते ध्यानात ठेवलेले असते. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, म्हणजे दुपारच्या झोपेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांनाच वाटून टाकतो.
तो भाग वाचकांना आवडावा असा. मुलांना, लहान मुलांची कृती कशी असते बघा, की आई सांगते एकासाठी, मुलं करतात दुसऱ्याच कारणासाठी त्याचा उपयोग. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले होते की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटतात. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा असं विजयाबाई यांनी या पाठाचा समारोप करताना म्हटलेला आहे. मानाचा मुजरा किंवा केलेला त्यांच्या वाङ्मयाला सलाम हा अतिशय महत्वाचा आहे. एका दिग्गज साहित्यिकाला दिलेली ही खरी पोच पावती आहे असं म्हणतात. म्हणून मुलांनो, चरित्र असेल, कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, कविता असेल, सर्व साहित्य प्रकार हे किती प्रेरक असतात याच्यासाठी वाचन करणं किती महत्वाचं आहे. वाचनाचं महत्व आपण आता ऐकूया. सुंदर पुस्तके आपला अनमोल ठेवा असतो. ग्रंथ हेच आपले गुरु असतात, मित्र असतात, मार्गदर्शक असतात आणि आपले मनोरंजन ते करत असतात. आणि म्हणून वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. वाचनेन एव मनुजा बहुन विषयान बोधन्ते, वाचनेन कार्येषु दक्षः बहुश्रुत भवन्ति. वाचनामुळे मानव कामात कुशल व विद्वान होतो. आणि म्हणून आपण विद्वान होण्यासाठी किंवा विचार करायला प्रेरणा मिळण्यासाठी वाचन केलं पाहिजे. वाचल्याशिवाय जगात, देशात, आजूबाजूला, परिसरात कुठं काय घडलंय हे समजणार नाही. आणि म्हणून मुलांनो, वाचन वाढवा. वाचन ही साधनाच आहे. सरस्वतीच्या मंदिरातील ती एक उपासना आहे. म्हणूनच समर्थांनी प्रसंगी अखंडित वाचत जावे असे म्हटलेले आहे. ही वाचनाची सवय लहानपणापासूनच लावून घेतली पाहिजे. कारण बाल्ये वाचनम ज्ञानदम, तारुण्ये शील रक्षकम, वार्धक्ये दुःख हरणम, सद्ग्रंथ वाचनम हितम. बालपणात वाचन हे ज्ञान देणारे असते, तारुण्यात चारित्र्य रक्षण करणारे असते आणि वार्धक्यात दुःख दूर करणारे असते. आणि म्हणून चांगल्या ग्रंथाचे वाचन कल्याणकारकच असते. आणि म्हणून मुलांना, माझ्या पुस्तकामध्ये मी हे सांगितलेले, माझं निबंधाचं पुस्तक आहे, त्या निबंधाच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची माहिती मी दिलेली आहे. अन्य पुस्तकं वाचा. पुस्तकाचं महत्व, ग्रंथाचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून आपल्या पाठाच्या संदर्भासाठी म्हणून या 2-4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की चरित्र वाचा, कथा वाचा, कादंबऱ्या वाचा, नाटकं वाचा, कविता वाचा, प्रवास वर्णन वाचा. तुम्हाला सर्व साहित्यिक त्यांचे साहित्य वाचलेच पाहिजे. केशवसूत, कुसुमाग्रज, बालकवी माहीतच पाहिजेत. संत, पंत, तंत साहित्य माहीतच पाहिजे. माऊलींपासून संत ज्ञानेश्वर, त्यांची ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका नावाने ओळखली जाते, ही वाचलीच पाहिजे. आतापासून वाचनाची सवय. भगवद्गीता माहीत पाहिजे. मग कथा, कादंबऱ्या, नाटकं वाचण्याच्या आधी सुद्धा तुम्हाला हे संत साहित्य, पंडिती साहित्य, आपल्या सर्व साहित्यांची ओळख आहे. पाठ्य निर्मिती मंडळ हा विचार करतेच आहे की सर्व साहित्य प्रकार जवळपास विद्यार्थ्यांना 1ली पासून ते 10वी पर्यंत ओळख व्हावी, म्हणून त्या साहित्य प्रकाराचा उल्लेख पाठ्यपुस्तकामध्ये केलेला असतो. आणि मग सर्व साहित्य प्रकार तुम्हाला माहित आहेत, फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मुलांनो, लक्ष द्या. प्रवास वर्णन वाचा. पु ल देशपांडे माहीतच पाहिजे. भाईंचं साहित्य वाचल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. गदिमा माहीत पाहिजे. सर्व साहित्यिक म्हणजे विनोदी साहित्य असेल किंवा चित्रपटामागची पटकथा असेल, कथेचा हा एक प्रकार आहे, पटकथा आहे. आणि म्हणून जितकं तुम्ही वाचाल तितके तुम्ही समृद्ध व्हाल. आणि म्हणून चरित्रे वाचा, कथा वाचा, वारंवार वाचा म्हणून सांगते. कारण या पाठामध्ये विविध साहित्य प्रकाराची ओळख आपल्याला झालेली नाही. एखादं साहित्य वाचल्यानंतर आपल्याला आवडलं की नाही हे पण आपण ठरवता आलं पाहिजे. तितकी समज वाचन केल्यानंतर येत असते. आणि म्हणून वाचन वाढवा, समृद्ध व्हा. वाचन वाढवा, तयारी करा. आयुष्याच्या जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामधल्याच ही पेरणी आहे. आणि ही पेरणी जर चांगली झाली, त्याच्यावरती अशा साहित्य वाचनाने मशागत जर केली, तर निश्चितच उद्या भविष्यातली फळं ही चांगली चाखायला तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून मुलांनो, जितका पाया भक्कम, जितका आयुष्याची जडणघडण लहानपणी भक्कम, सक्षम, सबल होईल, तितकी आयुष्याची इमारत भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या संस्कारक्षम वयामध्ये चांगल्या सवयी लावून घेणं, याच्यासाठीच अशा प्रकारच्या साहित्याची
ओळख व्हावी म्हणूनच पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारचे पाठ नियोजनामध्ये आणलेले असतात किंवा समाविष्ट केलेले असतात. आणि म्हणून या पाठाचा सुद्धा तुम्ही या पद्धतीने विचार करा आणि विविध साहित्य वाचनाने समृद्ध व्हा असं मला तुम्हाला सांगायचं. या पाठामध्ये आपल्याला कुठला व्याकरणाचा अभ्यास करायचा नाही, शब्दाची ओळख करून घ्यायची नाही, कारण या पाठाचा सूक्ष्म असा अभ्यास करायचाच नाहीये किंवा वेगवेगळ्या कृती करायच्या नाहीयेत. याच्यावर स्वमतावर आधारित मोठे प्रश्न सोडवायचे आहेत. या पाठावर आधारित तुम्हाला म्हणजे 4 स्थूल वाचनच्या पाठावरती 6 मार्काचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. त्यापैकी 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. 4ही पाठांचा तुम्ही छान अभ्यास करणार आहात. या पाठावर कशा प्रकारचे प्रश्न येतील तर 1-2 प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये लिहा. तर साहित्याची वैशिष्ट्ये लिहा म्हणत असताना मग कथेची वैशिष्ट्ये काय आहेत, कथा कशा असतात, कथा म्हणजे काय, मग गिरिजाताईंच्या कथा कशा आहेत, चरित्र प्रेरक असतात असं एक वाक्य तुम्हाला दिलं तर त्याच्यावरती तुम्हाला लिहायचे की चरित्र प्रेरक असतात म्हणजे काय, मग चरित्र वाचन केल्यामुळं कोणती प्रेरणा मिळते. या पाठामध्ये कुणाकुणाच्या चरित्राची माहिती आलेली आहे. मग संत गाडगेबाबांचा विचार करत असताना संत गाडगेबाबांना गाडगेबाबा हे नामाभिधान कशामुळे मिळालं, त्यांनी कोणतं समाजकार्य केलं, इतक्या महान संतांच्या यादीपर्यंत माऊलींपासून गाडगे महाराजांपर्यंत सर्व साहित्यिकांचा आणि संत साहित्यिकांचा विचार करत असता गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशा प्रकारची एक प्रेरक प्रेरणा देणाऱ्या गाडगेबाबांचा विचार सुद्धा किती महत्वाचा आहे. समाजाची सेवा, समाजाचं ऋण फेडण्यासाठी करणं, समाजव्रती होणं हे संतांचं महान लक्षण आहे. आणि म्हणून सत या शब्दापासून संत हा शब्द आला आणि सत म्हणजे सत्य, सत म्हणजे सज्जन, सत म्हणजे संत. या शब्दाची प्रेरणा कशी मिळत गेली याचा पण विचार तुम्ही करणार आहात. आणि म्हणून चरित्रे किती प्रेरक असतात, कशी प्रेरक असतात या पण प्रश्नाचा विचार तुम्ही करणार आहात. काही टिपा द्या अशा प्रकारचे प्रश्न येतील. किंवा मधुचं कृत्य संवेदनशील मनाचं लक्षण आहे किंवा नाही. काही मुलं हो लिहितील, काही नाही म्हणतील, कुणाला विचार पटेल, कुणाला विचार पटणार नाही. तर शिक्षक काय सांगतील, साहित्यिक काय सांगतील, लेखक काय सांगतील याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत हे अपेक्षित आहे. शक्यतो सकारात्मकच लिहा, नकारात्मक विचाराकडे आपण जाणारच नाही आहोत. पण तरी सुद्धा एखादा विचार जर नाही पटला तर तो ठामपणे सांगता येणं हा गुण या पाठातून आपल्याला घ्यायचा आहे. साहित्य कृतीचा आस्वाद घेत असताना कोणता विचार केला पाहिजे किंवा कोणकोणते मुद्दे घेतले पाहिजेत. सुरुवातीलाच आपण पाहिलं की एखादी कविता आहे, एखादी कथा आहे, ती मला आवडली की नाही, का नाही आवडली, का आवडली, हे दोन्ही सांगता आलं पाहिजे. आपल्या प्रश्नपत्रिका नाहीच आहे, आता कृतीपत्रिका आहे. कृतीपत्रिकेमध्ये हाच मुद्दा महत्वाचा आहे की तुमचं मत अतिशय महत्वाचं आहे. स्वमताला जास्त महत्व दिलेलं आहे. आपल्या कृतीपत्रिकेचा उद्देश हाच आहे की एखादी कविता तुम्हाला आवडली की नाही हे जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा तुमचं मत किती महत्वाचं आहे हे तुम्हाला पण समजलं पाहिजे. आणि म्हणून पाठ्यपुस्तक मंडळाने ठेवलेला हा उद्देश अशा प्रकारच्या साहित्याच्या अभ्यासाने पूर्ण होतो. किंवा तोंडी परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला एक प्रश्न असा आहे की ज्या वेगवेगळ्या कृती आहेत की मला आवडलेलं एखादं पुस्तक किंवा मी वाचलेलं पुस्तक याच्यावर सुद्धा तुम्ही बोलू शकणार आहात. 5 गुण आहेत. केवळ 6 मार्काच्या कृती येतील असं नाही, 6 मार्काचेच प्रश्न येतील असं नाही. तर या पाठाचा अभ्यास केल्यामुळे तुमचा आणखीन 5 मार्काचा सुद्धा अभ्यास होणार आहे. हा पाठ तुम्हाला आवडला किंवा नाही हे पण तुम्ही सांगू शकणार आहे. आणि म्हणून मुलांनो असा सर्वांगीण अभ्यास या पाठाचा तुम्ही करून तुमच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणार आहे. 2 साहित्यिकांची ओळख तुम्हाला होणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशा प्रकारची तुम्ही एक यादी करू शकता की गिरिजा कीर यांचं साहित्य, डॉक्टर विजया वाड यांचं साहित्य. गिरिजा कीर यांनी लिहिलेली पुस्तके, डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेली पुस्तके. त्यामुळे एका दृष्टिक्षेपामध्ये 2 साहित्यिकांची ओळख तुम्हाला होईल. आणि साहित्यिकांनी कशा प्रकारचं लेखन केलेलं आहे, जवळजवळ दोघींनीही 100 पेक्षा जास्त साहित्यकृती आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. एवढे थोर उपकार आहेत आपल्यावरती. कारण साहित्य हे लहान असो मोठं असो, मोठ्या साहित्यिकाने लिहिलेलं असो किंवा लहान मुलांनी साहित्य असतं, ते प्रेरक असतंच. आणि म्हणून 100 पूर्ण करून आपल्यापर्यंत साहित्याचं हे दान देणारे या दोन्ही ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक दोघी म्हणजे सख्या म्हणून आपण
मैत्रिणी म्हणू, गुरुशिष्य म्हणू किंवा अध्यापिका म्हणू, त्यांच्या प्रेरणेने तुमच्यापर्यंत तो विचार नेऊन पोहोचायचे की साहित्य म्हणजे काय, लिहायचं कशासाठी आणि वाचन करायचं कशासाठी. तर असा एक सर्वांगीण अभ्यास तुम्ही करणार आहात आणि म्हणून अशी चरित्रे अभ्यासून आपण आपलं पण चरित्र अभ्यासणं किंवा आपल्याला काय करायचंय, मुलांना आपल्याला भविष्यात काय करायचंय हा पण विचार जरी आचरणात आणला तर निश्चितच या पाठाचा अभ्यास केल्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या गुणवत्तेमध्ये वाढ करा. शुभेच्छा.